नमस्कार मित्रांनी, स्वागत आहे तुमचं. गुड मॉर्निंग. आजचा दिवस खूपच सुंदर दिवस होता, कारण का मार्केटनी आपल्या लेवलला पुन्हा एकदा रेस्पेक्ट केले. रेस्पेक्ट करणं म्हणजे काय, की आपला जो अभ्यास आहे, या जो आपला एक्सपिरियन्स आहे, जे आपण मान्य करतोय एक दिवस अगोदर, की मार्केटने असं केलं पाहिजे, मार्केटने तसं केलं पाहिजे, तर चांगलं आहे. आणि जर मार्केट आपल्याप्रमाणे रिॲक्ट करत असेल, याचा अर्थ की आपण मार्केटशी कनेक्ट झालेलो आहे. म्हणजे मार्केटची चाल आपल्याला कळलेली आहे. मार्केटची चाल कळणंच म्हणजे टेक्निकली आपण कनेक्टेड झालोय, सायकोलॉजिकली आपण कनेक्ट झालोय, आणि दुसरी गोष्ट आपला आत्मा कनेक्ट झालेला आहे. मी हर वेळेला सांगतो, आमचे गुरु बोलायचे की टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. तुम्ही जेव्हा कॅन्डलशी संवाद कराल, तेव्हाच काय नाही कुठे कुठेतरी तुमचं कनेक्शन होईल. ठीक आहे. आपण काल, जर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला असाल, नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये कमेंट केलेलं मी. शेवटला काय बोललेलो, मला जर मार्केट वरती ओपन झालं तर मला काही इंटरेस्ट नाहीये, आणि मार्केट जर खाली ओपन झालं तर मला काही इंटरेस्ट नाहीये. मार्केटनी फ्लॅट खुलावं, उद्याचं ऑप्शन आहे मार्केटने फ्लॅट खुलावं. का? कारण मार्केट जेव्हा फ्लॅट खुलेल ना, तेव्हा ह्या दोन डायरेक्शन्स मला नक्की कळतील. होईल काय, की इन केस जर मार्केट ह्या साईडला खुललं तर इथे खाली सपोर्ट आहे, मार्केट इकडनं येऊन ह्या रेंज मध्ये अटकू शकतं, किंवा मार्केट वरच्या रेंजला खुललं तर इकडनं प्रिव्हियस बॉटमला प्रिव्हियस बॉटमला येऊन मार्केट परत रिएक्शन करून साइडवेज होण्याचे चान्सेस आहेत. मार्केटने चांगलाच फ्लॅट ओपन करून एक चांगला मुवमेंट दिला, जो आपला 25,060चा टार्गेट होता. मार्केट 25,080 पर्यंत आलं. 20 पॉईंट काही एवढे मायने ठेवत नाहीत. जर असं बघायला गेलं तर 100 पैकी 90% आपल्याला प्रॉफिट भेटलेलं आहे. 90% प्रॉफिट भेटल्याचा अर्थ म्हणजे काय, मी हर माझ्या फॅमिली मेंबर्सला सांगतो की बाबा 10% कमवायला शिका. आता 10% कमवायला शिका म्हणजे काय, रोजचे 10% भेटत नाही, पण इन केस 10% तुम्ही शिकताय, करताय, तर समजा 30,000 महिन्याला कमवत असाल सिंगल लॉट वरती, तर येणाऱ्या 5-6 महिन्यांना, एका वर्षामध्ये तुम्हाला काय भेटतं ना, इथे एका लॉट वरती एक्सपिरियन्स भेटतोय, अनुभव भेटतोय, मार्केटचं रिएक्शन भेटते, मार्केटची ऍक्शन भेटते, मार्केटची मुवमेंट भेटते. आणि हेच खरं ज्ञान आहे. हे जे सिंगल लॉट जेव्हा तुमचे 10 लॉट होतील ना, हा इथे 1-0 वाढला ना, महिन्याचं प्रॉफिट तुमचं इथे 1-0 वाढेल. लगभग 3 लाखाचं तुमचं प्रॉफिट होऊ शकतं महिन्याला. आणि हा गेम आहे, खूप लोक करतात, आम्ही करतो, माझी फॅमिली मेंबर्स करतायत. आज तर फॅमिली मेंबर्सनी 2 दिवसापासून कंटिन्युअस ग्रीन मध्ये क्लोजिंग होते ना, त्याचं मला जरा खूप समाधान वाटते, की माझं ज्ञान कुठे ना कुठेतरी आज कोणाला तरी कामाला येते. मी काल त्याशी पण बोललो, काल पण बोललो, की ज्ञान अशी गोष्ट आहे की वाटण्याने अजून वाढते. आमच्या फॅमिली मेंबर्सनी चांगला प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्याचं समाधान आहे. आणि ते पण किती, 30-40 पॉईंट बुकिंग केलेले आहेत. 10 पॉईंट 30-40 पॉईंट, म्हणजे ते आज कुठे ना कुठेतरी कनेक्ट झालेले आहेत, आणि अजून ते सिंगल लॉटला आहेत. ते 5-6 महिने 6 महिने आमचं ऑब्झर्वेशन, त्यानंतर आम्ही अलाउ करतो की बाबा पुढच्या लेवलला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा आपण प्रॅक्टिस करतो. म्हणजे एकदा कनेक्शन झालं आमच्याशी की आम्ही आयुष्यभर तुमच्या बरोबरच आहोत. तसं आता युट्यूबच्या माध्यमातून आपण कनेक्ट करतोय, हे आता आयुष्यभर राहणार आहे. जिथपर्यंत युट्यूब चॅनल चाललंय, मी ट्रेडिंग करत आहे, तिथपर्यंत हा चॅनल चालू राहणार. हा मला तुम्हाला एक प्रॉमिस करायचा आहे. तिथपर्यंत मी प्रयत्न करणार, तुम्हाला जेवढ्या ज्ञान देता येईल तेवढं ज्ञान द्यायचा प्रयत्न करणार आहे मी. असं ज्ञान भेटत आहे तर त्याचा उपयोग करून घ्या. कधी कधी असं होतं की फुकट भेटलेली वस्तू आपल्याला कदर नसते, आणि आपण पैसे दिलेल्या वस्तूची कदर असते. सिंपल गोष्ट आहे, लॉजिक आहे, ते सायन्स आहे, सायकोलॉजी आहे, की जर आपल्याला काही गोष्टी अशाच भेटत असतील, जसं निसर्ग आपल्याला खूप काही गोष्टी फ्रीमध्ये देत आहे, आपल्याला चार्ज नाही करत आहे, पण त्याची आपण कदर करत नाही, आपण झाडं लावत नाही. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण साध्य करणं जरुरी आहे. साध्य म्हणजे काय, कनेक्शन होणं जरुरी आहे, त्याच्यासाठी एक्सपिरियन्स होणं जरुरी आहे, मेहनत करणं जरुरी आहे. मला असं वाटतं की इकडे आल्यावर मार्केट आता खाली इथपर्यंत नक्कीच येणार आहे, आणि मार्केट इकडनं रिएक्शन देतं. का? कारण का तुमच्या मनामध्ये ना तो इगो निर्माण झाला असतो की मी बोलतो तसंच मार्केट चालणार आहे. बघा, मार्केट सुप्रीम आहे, आम्ही मार्केट गॉड बोलतो, मार्केट सुप्रीम आहे.
जेव्हा तुम्ही इकडनं मेहनत करून एका मोठ्या शिखरावरती पोहोचता, या एक टार्गेट डॉक्टर बनलात, वकील बनलात, कुठलाही मोठा प्रोफेशन तुम्ही अचीव्ह केलात, लहानपणाचं मेहनत करून गरिबीमधनं वरती आलात, इकडे तुम्ही बोलाल की आता ह्याच्या पुढे काय नाही, मेज भगवान आहे, असं नाही चालत. मार्केट तुम्हाला ना एक तुमची लेवल दाखवून देईल. मार्केटमध्ये रोज शिकणं जरुरी आहे, रोज समजणं जरुरी आहे. आणि जो प्रवास तुम्ही करताय ना, हा जर तुम्ही कधी विसरलात ना, तुमची लेवल नक्कीच खाली असेल. म्हणून रोज तुम्ही शिकायला बघा, समजायला बघा, मार्केट काय करतंय. ठीक आहे, 10 पैकी 8 ट्रेड सक्सेस होणं म्हणजेच ट्रेडर आहे. जर कोण बोलतो 10चे 10 ट्रेड माझे ओके होतात, या 30 ट्रेड महिन्याचे घेतोय आणि 30 महिने ट्रेड देतात, तो माणूस चुकीचं बोलतोय या फिर तुम्हाला फसवतोय. माझा पण रेशो तोच आहे. माझा पण 75 to 80% रेशो आहे सक्सेसचा. म्हणजे लाखामध्ये 75,000 घरी रोजून जर भेटत असतील तर काय फरक आहे. एक तुम्हाला अमाऊंट देतोय मी, फिक्स अमाऊंट देत नाही की मी एवढेच कमवतोय. लोक खूप याच्यापेक्षा खूप कमवतात. त्यामुळे साध्य करणं खूप जरुरी, आणि साध्य करण्यासाठी एक तुमची मेहनत लागते, निरंतर अभ्यास लागतो, शिक्षण लागतं. आणि माझं नीट ऐकून घ्या, शिक्षण कधीही वाया जात नाही कुठल्याही एजला. आता आमच्या बॅच मध्ये, या नवीन बॅच मध्ये कॉलेजची 3 मुलं आहेत, त्यानंतर अजून वयस्कर मुले आहेत, माझ्या एजची पण आहेत, खूप व्यक्ती आहेत, माझे फॅमिली मेंबर्स. तर ह्या वयामध्ये शिकायची काय गरज पडली, या त्या वयामध्ये शिकायची गरज पडली. बघा, शिक्षण वय नाही बघत. खूप लोक रिटायरमेंट झाल्याच्या नंतर आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन, MSc मास्टर्स हे करतात, डॉक्टरेट घेतात. का? कारण आयुष्यामध्ये त्यांना काही करता नाही आलं, निरंतर ते बिझी होते, फॅमिलीमध्ये बिझी होते, कामामध्ये बिझी म्हणून अभ्यासामध्ये ध्यान दिलं. 50-60 लोक करतात, खूप लोक करतात, खूप उदाहरणं बघितली आहेत मी माझ्या आयुष्यामध्ये. पण त्यासाठी पॅशन लागतं, त्या वयामध्ये ती पॅशन लागते. जसं कुठल्याही गोष्टीला करायला तुम्हाला पॅशन लागते, ट्रेडिंग पण एक पॅशन आहे, त्याला जोपासणं खूप जरुरी आहे. आपण काल नक्कीच बोललेलो की मार्केट खाली येऊन जर वरती जात असेल तर खूप मस्त आहे. फ्लॅट ओपन होऊन खाली असेल तर एक मुवमेंट भेटेल, आणि चांगलाच भेटला. इथे पण चांगला ट्रेडिंग भेटला, इथे पण चांगला भेटला. सकाळी ज्यांनी इथे नाही कमवले त्यांनी इथे नक्कीच कमवले, कारण का त्यांना आरएसआय डायव्हर्जन दिसला. आता आरएसआय डायव्हर्जन हा वेगळा विषय आहे, पण त्या एका ट्रेड इंडिकेटर वरती लोकांनी खूप कमवले, आणि खूप लोकांनी पण कमवले. ठीक आहे, आपण विकलीचा जो विषय बोललो ना, विकलीचा विषय आपण विकलीवरती, कारण विकलीची क्लोजिंग खूप इम्पॉर्टंट होती आपल्यासाठी. तर विकलीची क्लोजिंग झाली नाही. मी गेल्या हप्त्यातून बोललेलो, जेव्हा गुरुवारचा व्हिडिओ बनवलो, की विकलीची क्लोजिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या महिन्यात, या हप्त्यामध्ये मार्केट खूप व्होलेटाईल राहणार आहे, कारण का मार्केट आता लेवल तोडण्याच्या कगारवरती आहे, या टोकावरती आहे. मार्केटने बघा एक चांगला रिजेक्शन घेतलंय. जसं इथे येऊन मार्केटने रेड कॅन्डल बनवले, इथे येऊन मार्केटने रेड कॅन्डल बनवले, इकडे येऊन आता मार्केट रेड कॅन्डल बनवतोय. मार्केट निरंतर रेड कॅन्डल बनवतोय. ही विकली म्हणून तुम्हाला एकच दिसते. आता जर इथे पुढच्या हप्त्यात मार्केटने ग्रीन कॅन्डल बनवली, पुढच्या हप्त्याची वाट दाखवतो, तर येस मार्केटमध्ये एक चांगला मुवमेंट येईल. त्यासाठी पूर्ण वीक थांबण्याची गरज आहे, समजण्याची गरज आहे. त्याचबरोबर जर तुम्ही डेलीला बघताय ना, कारण आपला अभ्यास डेलीला बघूया. डेलीला पण ती ट्रेंड लाईन चांगलीच रेस्पेक्ट करत आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, आता हा पॅटर्न जो आहे, हा पॅटर्न बनलाय, मार्केटने चांगलाच डिसिजन घेतलाय. तर तुम्ही बघाल ना, आता नीट बघा, ही जी लेवल आहे ना, ह्या लेवलला मार्केट येऊन थांबलेलं आहे. जर मी ही अजून लेवल पाठी नेतोय तर मार्केट नक्कीच ह्या लेवलला थांबले, म्हणजे ह्या लेवलला काय नाही काहीतरी गडबड झालेली आहे असा विचार करा. जर ह्या लेवलच्या मार्केट खाली येत असेल तर मार्केटमध्ये खालचा फ्लो बघायला भेटेल, किंवा इकडनं मार्केट जर ग्रीन कॅन्डल बनवत वरती येत असेल तर नक्कीच येईल, एक चांगला मुवमेंट ट्रेड भेटू शकतो. ठीक आहे, आता नीट आहे का, की होतंय काय नक्की. जेव्हा पण मार्केट, नीट बघा, जेव्हा पण मार्केट आहे ना ग्रीन कॅन्डल बनवत येते ना, मार्केट रेड कॅन्डल बनवायला चालू करते. ग्रीन कॅन्डल बनवतो, मार्केट रेड बनवतोय. मार्केटनी ग्रीन बनवले, मार्केट रेड बनवतोय. ही सायकोलॉजी झाली, ही हिस्ट्री झाली. पण खरंच का मार्केट नेगेटिव्ह आहे? नीट बघा आणि समजण्याचा प्रयत्न करा. का खरंच मार्केट नेगेटिव्ह आहे? तर खरंच मार्केट नेगेटिव्ह असेल ना, तर एक तुम्हाला गोष्ट दाखवतो, समजून घ्या. कॅन्डलची बॉडी बघून घ्या आणि कॅन्डलची विक्स बघा, म्हणजे ते मारामध्ये किती वर्ण खालनं तुम्ही बघत जवळ.
बॉड्या म्हणजे ह्या अशा बनल्या पाहिजेत, कॅन्डलची बॉडी जी आहे ना अशा बनल्या पाहिजेत, तर बोलेन की यस एक मोमेंटम आहे. वरती जाताना पण बघा मुवमेंट आहेत, कॅन्डल्स बघा. तर खाली येत आहे तर एवढ्या छोट्या कॅन्डल्स बनवून यायचं काय त्याला? मार्केट खाली येतं तुम्हाला कोणाला सांगून येणार नाही, झटकन येईल, मोठ्या अशा अशा रेड कॅन्डल्स बनतील. ही जी कॅन्डल आहे अशा कॅन्डल बनतील. त्यामुळे आता इकडनं खरा गेम चालू झालेला आहे. इकडनं खरा गेम मोस्टली इथे डोजी सारखी टाईपची कॅन्डल बनलेली आहे. इथे पण डोजी टाईपचीच कॅन्डल बनायचा प्रयत्न करतो पण नाही झाली. पण इथे डोजी टाईपची कॅन्डल, डोजी आता सिंगल अशी असते, पण आपण हिला पकडूया. म्हणजे बघायला गेलं तर प्रेशर दोन्ही साईडनीच आहे. तर उद्या जर ह्या डोजीच्या खाली, ह्याच्या खाली, आणि ही लेवल बघा इथे पण येते, अंदाजे या 3 कॅन्डलचा हिशोब आहे. 60च्या जर मार्केट खाली येत असेल तर मार्केट 25,000ची लेवलला टेस्ट नक्कीच करेल. मग नंतर खाली सरळ लेवल आहे 936ची, म्हणजे तुम्हाला 150 पॉईंटची रॅली भेटण्याची चांगली शक्यता आहे. उद्या नाही तर परवा, परवा नाही तर शुक्रवारी, बुधवार गुरुवार शुक्रवार टाइम आहे त्या गोष्टीला. ठीक आहे, मी एक लाईन लावलेली, मी इथे पण एक लाईन लावतो. आणि जर मार्केटनी ह्याचा हाय तोडला तर नक्कीच एक वरचा मुवमेंट येईल. ती लेवल आहे 270 260ची. जर आपण 5 मिनिटावरती येत असू, आपण 5 मिनिटावरती येत असू, तर ज्या आपण लेवल्स लावलेले आहेत त्या लेवल्स आता नक्कीच उपयोगाचे आहेत. कारण आता विषय काय येतोय की उद्या जर मार्केटनी ह्या लेवलच्या खाली ट्रेडिंग करायचा प्रयत्न केला, बघा 260च्या खाली जर 25,060च्या खाली मार्केटनी जर सस्टेन होण्याचा प्रयत्न केला तर मार्केटमध्ये खालची तुम्हाला जी पहिला टार्गेट असेल तो लगभग तुम्हाला हा भेटतोय. 950 पर्यंत मार्केट येण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे समजा 100-125 पॉईंटची रॅली आहेच, जशी ते 60-80 पॉईंट 80 पॉईंटची रॅली होती तशी ही रॅली पण आहेच. ठीक आहे. आणि जर मार्केट उद्या डे हायच्या वरती, डे हायच्या वरती बघा, डे हायवरनं मार्केटने डिसिजन घेतलंय, तर मी ही लेवल काढून जराशी खाली घेतो, ही लेवल घेतो. बघा लेवल अशा असते चेंज होतात, कारण मार्केट जसं रिएक्ट तसं चेंज करायचे. मी जी लावली ती लेवल तीच खरी अशी नका समजू मार्केट. कारण का आज ज्या मार्केटने लेवल दिल्या आहेत त्या लेवल्स मला उद्याच्या मार्केटला कामाला येतात, हा पण विचार करा. की मी ही लेवल लावले तर आता हीच लेवल चालणार आहे, नाही, ही लेवल नक्कीच आहे. तर मी ह्या लेवलला समजेन की इथे आता लिक्विडिटीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. बघा वरच्या साईडला टार्गेट सुंदरच आहेत, नक्कीच आहेत. जर हा रेंज तोडत असेल मार्केट नक्कीच तुम्हाला चांगला मुवमेंट देईल. तर उद्याचा ट्रेड करताना मी लगभग 250च्या वरती मार्केट सस्टेन होत असेल, तुटत असेल, तर मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. किंवा 260च्या खाली मार्केट येत असेल तर मी करण्याचा प्रयत्न करेन. अदरवाईज मार्केटला मी ह्या झोनला मी नो ट्रेडिंग झोन करून डिक्लेअर करून टाकेन. आणि मार्केट ह्या हप्त्यामध्ये याच लेवलला क्लोजिंग देण्याचे चान्सेस खूप जास्त करेल. वरच्या लेवल्स परत तुम्हाला सांगतोय, वरती 250. ठीक आहे, कारण मार्केट आता 180 ला आहे, त्यामुळे ते एवढी मोठी रॅली भेटेल असं नाहीये. मार्केट क्लोज आहे, पटकन इथे येऊ शकतं आणि मार्केट इकडनं पण तसं येऊ शकतं. तर उद्याचं मार्केट जर खाली ओपन झालं, ठीक आहे, आणि इथे जर रेसिस्ट करत असेल, थांबत असेल, तर मी एक वरचा ट्रेड घ्यायचा नक्की प्रयत्न करेन कॉलसाठी. आणि जर मार्केट ही लेवल जर तोडत असेल तर मी नक्कीच 960 पर्यंत ट्रेड करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर ह्या 3 दिवस जरा क्वांटिटी कमी ठेवा, अग्रेसिव्ह होऊ नका, अर्ली एंट्री करू नका, तुटते घेते करू नका. समजा टेक्निकली त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल कारण बघा की कोण कुठे बसलेले, कसं बसलेले, आणि त्याप्रमाणे ट्रेड करा, तरच आपण निश्चित प्रॉफिट मध्ये येऊ. ठीक आहे. आजचा व्हिडिओ जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.
तुमचा उद्याचा दिवस ड्रीम मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करत आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देत मी हा व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद.